माननीय अध्यक्ष महोदय, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। सन्माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं ते मी पुन्हा रिपीट करतो की बायोडिग्रेडेबल नाही अशा कुठल्याही मटेरियलची फुलं जर असतील तर त्याच्यावर बॅन आहे, तो अधिक स्पष्ट व्हावा या संदर्भात GR काढण्यात येईल आणि अशा प्रकारच्या फुलांचा वापर करणारे डेकोरेटर देखील शिक्षेस पात्र असतील। या संदर्भात जे मोठे मोठे मॅरेज हॉल्स आहेत त्यांनी जर अशा प्रकारचं डेकोरेशन अलाउ केलं तर त्यांच्यावरही काय कारवाई करायची या संदर्भातही GR मध्ये आपण घालू, जेणेकरून अशा पद्धतीनं हे जे काही कृत्रिम फुलांचं एक पेव फुटलेला आहे आणि खरं आहे म्हणजे अनेक वेळा तर ओळखताच येत नाहीत, इतके बेमालूमपणे ही बनवतायत आणि त्यातनं पर्यावरणाचे नुकसान होत आहे आणि शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे। त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भातला जो काही पुढची कारवाई आहे ती आपला जो पर्यावरण विभाग आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने घेईल आणि याच्यामध्ये मग इतरही विभागांना जर त्याच्यात समाविष्ट करून घ्यायचं असेल तर ते समाविष्ट करून घेतलं जाईल। दुसरं, आपण फुलांच्या मार्केटच्या संदर्भात सांगितलं, मी आजच माहिती घेतो। मला वाटत नाही की अशा प्रकारे कुठलं मार्केट वगैरे बंद केलं असेल, पण एखाद वेळेस सध्या अतिक्रमणाची कारवाई चाललेली आहे, त्याच्यामध्ये जर काही डिस्प्लेस झाले असतील तर आपण त्यांना जागा देऊ। फुल मार्केट हे चाललंच पाहिजे आणि मी तर असं म्हणतो की आपण सगळे लोक जे आहोत हे सनातनला मानणारे लोक आहोत आणि आपल्याकडे फुलांचं महत्त्व खूप मोठं आहे। त्यामुळे अशा प्रकारचं जे फुल मार्केट आहे हे योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी चाललं पाहिजे। या संदर्भात महानगरपालिकेला आदेश आजच्या आज देण्यात येतील।